मला इंटरव्ह्यू द्यावा लागत नाही कुठे. इंटरव्ह्यू घ्यायची वेळ येते. तुम्ही लोकांचे इंटरव्ह्यू घेताल, नोकऱ्या मागणार नाही, नोकऱ्या देणारे हात तुम्ही निर्माण करता. एवढी ताकद त्याच्यामध्ये येते. शिवाजी महाराजांच्या करिअरचा पहिला फॉर्म्युला 36,000 ते 3,48,000 कोटी आणि 600 कर्मचारी ते. 12व्या वर्षी महाराजांचा कर्मचारी किती आहेत? 600. आपले विद्यार्थी किती सर? 500. आणि शिवाजी महाराजांना वयाच्या 12व्या वर्षी स्टाफ किती आहे? स्टाफ 600. आणि वयाच्या 50 वर्षी शिवाजी महाराजांना किती स्टाफ आहे माहिती का? 3 लाख. लक्षात घ्या, एक 12 वर्षाचा मुलगा, त्याचा मेंदू इक्वल टू 8 मंत्री. महाराजांच्या हाताखाली काम करायला 8 मंत्री आहेत आणि 8 मंत्र्यांच्या हाताखाली काम करायला 600 कर्मचारी आहेत. म्हणजे 600 माणसं इक्वल टू 8 मंत्री, 8 मंत्री इक्वल टू एक 12 वर्षाचा मुलगा. वयाच्या 50व्या वर्षी 3 लाख लोक एका बाजूला, 3 लाख लोक इक्वल टू 8 मिनिस्टर, 8 मिनिस्टर इक्वल टू एक माणूस, एक आईन्स्टाईन, एक न्यूटन. दोघे मिळून एवढी जेवढी ब्रिलियन्सी आहे ना, तेवढी आपल्या एकट्या शिवाजी महाराजांची आहे. एक कागदोपत्री मी सिद्ध करतो. कारण तिकडं म्हणजे शिवाजी महाराजांचा जन्म आहे 1630 चा आणि न्यूटनचा जन्म आहे 1620 चा. न्यूटन तिकडे जी थिअरी सांगतो ना, इकडे शिवाजी महाराज अंमलात आणतात. त्यावेळी काही व्हॉट्सअप नव्हतं की तिकडून शिवाजी महाराज इकडे बातमी यायची, मग महाराज इम्प्लिमेंट करायचे. न्यूटनचा नियम आहे की नाही, एव्हरी ऍक्शन हॅज रिॲक्शन. बघा ना, शिवाजी महाराजांनी प्रत्येक तोफेला 2 कान लावले. तोफ उडाली की तोफेचा गोळा पुढे गेला की तोफ मागे फेकली जाते. मागे फेकल्यावर ती परत जागेवली पाहिजे म्हणून दोन्ही बाजूला चेन लावल्या की सस्पेन्शन मिळतं. पाठी जाऊन तोफ परत जागेवर, परत दुसरा गोळा टाकायचा, परत लोडिंग, ऍक्शन रिॲक्शन. न्यूटनचे रूल शिवाजी महाराज वापरत होते. मग न्यूटन का शिवाजी महाराजचा कोच होता का? तो कुठं? युरोपमध्ये. शिवाजी महाराज कुठे? भारतात. म्हणजे न्यूटन आणि आईन्स्टाईन यांची ब्रिलियन्सी इक्वल टू एक शिवाजी महाराज. हे याच्यामध्ये सिद्ध होतं. 3 लाख इक्वल टू 8, 8 इक्वल टू 1. शिवाजी महाराजांचा पहिला मंत्री पेशवा. पेशव्याचं फारसी शब्द आहे पेशवा. पेशवा म्हणजे त्याला पेशवा असं सांगावं लागत नाही. म्हणजे जो सावली सारखा कायम सोबत आहे त्याला म्हणतात पेशवा. म्हणजे शिवाजी महाराज जातील तिकडे तो सोबतच, झेरॉक्स कॉपी आहे, प्रति शिवाजी येतो. या पेशव्याचा पगार किती माहितीये का? 15,000 सालीना. अॅन्युअल पॅकेज देणारे जगातली पहिली कॉर्पोरेट कंपनी म्हणजे शिवाजी महाराजांचं स्वराज्य. 380 कोटी रुपये वार्षिक पगार. म्हणजे दिवसाचा पगार किती पेशवे माहितीये का? 1.25 कोटी रुपये. आणि आमच्या पोरांना 1.25 कोटी रुपये वर्षाचे जरी मिळाले ना, त्यांना वाटतं की लय मोठा आहे. वर्ष 365 दिवसात 1 कोटी आणि इथं दिवसाला 1 कोटी रुपये. म्हणजे आपल्याकडे आता ते गुगल, मायक्रोसॉफ्ट हे जे पगार देतात ना, त्या ताकदीचे पगार 350 वर्षामध्ये शिवाजी महाराज दिले. त्यांचे सगळे मंत्री, बाकीचे मंत्री आहेत ना, त्याचा 12,000 वन पगार आहे सालीना. 12,000 वन म्हणजे आजचे 280 करोड रुपये. आणि सगळ्यात शेवटचे आहेत ना मंत्री, 8 नंबरचा हिरो मंत्री त्याचं ना, त्याचा पगार आहे 240 कोटी रुपये वार्षिक. म्हणजे महाराजांच्या मंत्र्याचा मिनिमम पगार आहे 240 कोटी रुपये वार्षिक. मग महाराजांचं उत्पन्न कसं असेल आणि हे कशाच्या बळावर? तर मॅनेजमेंटचं बळ. आणि मॅनेजमेंटचं तत्व काय? वयाच्या 12व्या वर्षी सुरू झालेलं तत्व डिव्हिजन ऑफ लेबर. कामाचं वाटप करून टाका. सगळी कामं तुम्ही करायची नाही. म्हणजे तुमच्याकडे 600 कर्मचारी आहेत, तुमच्याकडे 8 मंत्री आहेत आणि तुम्ही आहे. म्हणजे तुमच्या कामाचे 3 टप्पे झाले. एक कमी महत्वाचं काम, ते कोण करेल? 600 कर्मचारी ते करतील. महत्वाचं काम ते करायला 300-350 कोटीचं पॅकेज आहे, ते करायला 8 मंत्री आहेत. महत्वाची कामं ते करतील. आता तुमच्यासमोर प्रश्न उभा राहतो, कमी महत्वाचं काम करायला कर्मचारी आहेत, महत्वाचं काम करायला मंत्री आहेत. मग सगळ्यात महत्वाचं काम काय आहे? सगळ्यात महत्वाचं काम आहे करिअरचं प्लॅनिंग करणं. प्लॅनिंग करणं म्हणजे काय? यू हॅव टू डिसाइड इन ऍडव्हान्स व्हॉट टू डू, हाऊ टू डू, वेन टू डू, हु इज टू डू अँड व्हाय इज टू डू. तुम्ही ऍडव्हान्समध्ये ठरवणं, 5 वर्षांनी, 10 वर्षांनी, 1 वर्षांनी मला काय करायचंय, कसं करायचंय, कोणी करायचंय, का करायचंय, हे सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधणं, याला म्हणतात सगळ्यात महत्वाचं काम करणे. शिवाजी महाराजांच्या आयुष्यामध्ये हे कामाचं वाटप क्लिअर करूया. आपल्याला हे वाटप वयाच्या 50व्या वर्षी कळतं, तेव्हा आपलं करिअर सुरू होतं. आणि हे वाटप शिवाजी महाराजांचं कधी आहे? वयाच्या 12व्या वर्षी. आणि म्हणून शिवाजी महाराजांचं स्वराज्य एवढं मोठं झालं, कारण सगळी कामं स्वतः करायची नाही. शेतकरी का आत्महत्या करतो माहितीये का? त्याला हे कामाचं वाटप अजून कळलेलं नाही. तो सगळी कामं तोच करतो. पेरायचं पण त्यांनीच, कापायचं पण त्यांनीच आणि खायचं पण त्यांनीच. आणि ते विकण्यासाठी असते. विक्री कौशल्य जोपर्यंत शेतकरी शिकत नाही, त्याच्या आत्महत्या थांबवू शकत नाही. आणि म्हणून त्याला विक्री कौशल्य पहिले शिकवलं पाहिजे. तो काही विकू शकतो. म्हणून 2 भाव असतील ना, तर एकाने शेती करा आणि एकाने मार्केटिंग बघा. एकाने प्रोडक्शन, एकाने मार्केटिंग बघा. हे शिवचरित्र आहे. शिवचरित्र वाचलं नाही म्हणून आत्महत्या होत आहेत ना. नाही तर 22 वर्षात सर
दुष्काळ पडला 22 वर्ष सलग एकाही शेतकऱ्याची आत्महत्या नाही, आणि ते 1 वर्ष जरी दुष्काळ पडला तर आत्महत्या का? मॅनेजमेंटच नाही. जगायला पैसे लागत नाही, जगायला विचार लागतो, जगायला नॉलेज लागतं, आणि ते आपल्याकडे लोक त्याचं गांभीर्याने जास्त घेत नाहीत. त्यांना वाटतं कुणीतरी येईल आणि माझं कल्याण करेल. नाही, गारपीटच होणार तुमच्यावर. कारण गारपीट 2 असतात बरं का, एक आसमानी एक सुलतानी. त्याच्यामुळे कुणीतरी माझा उद्धार करेल हे डोक्यातून काढून टाका. उद्धरेत आत्मना, मीच माझा स्वतःचा उद्धार स्वतः करायला पाहिजे. म्हणून शिवाजी महाराजांनी स्वराज्य शब्द टाकलाय ना. स्वतःचं राज्य आणि कुणी उभं करायचं? दुसरे. म्हणजे स्वराज्य उभं करायचं, करिअर करायचं म्हणजे कसं साधं नाही. समजा तुम्हाला बुफे जेवणामध्ये बोलवलं, बुफे कळतो तुम्हाला? प्रचंड जेवायचं असतं, म्हणजे महिनाभर काही जेवलंच नाही घरी असं विचार करून जेवायचा प्रकार त्याला बुफे म्हणतात. त्या बुफेमध्ये कंडिशन आहे की तुम्हाला कोणी वाढायला येणार नाही. तुम्ही जागेवर बसून राहिला, टेबलावरती चमचे वाजवत बसलाय आणि कोणतरी तुम्हाला जेवायला वाढेल आणि सगळं वाढ गेलं निघून आणि तुम्ही तसेच बसले, तुम्हाला जेवायलाच मिळालं नाही. कारण काय? जेवण नव्हतं का? जेवण संपलं होतं का? जेवण का नाही मिळालं? कारण बुफेचा नियम आहे, त्याला जेवायचं, त्याने उठायचं, ताट घ्यायचं, पुसायचं, चमचा घ्यायचा, लाईनला उभं राहायचं, आणि जोपर्यंत ते लाईन पूर्ण होत नाही तिथं थांबायचं, संयम ठेवायचा, आणि मग आल्यानंतर जेवढं पाहिजे तेवढं घ्यायचं. हाच करिअरचा नियम आहे की नाही? की तुम्हाला स्वराज्य उभं करायचं, स्वतः उठावं लागेल, स्वतः प्रयत्न करावे लागतील, आणि मग तुम्ही तिथपर्यंत पोहोचता. कामाचं वाटप केलेलं आहे. शिवाजी महाराजांचं आयुष्य बघा. आपल्याला असं चित्र उभं केलंय की शिवाजी महाराज म्हणजे काय? घोडा, ढाल, तलवार, लढाया, खाना, मारा, घोडा, मोर्चा, चर्चा, बस एवढं. शिवाजी महाराजांनी कधी मोर्चा काढला नाही, शिवाजी महाराजांनी कधी चर्चा केली नाही. शिवाजी महाराज एवढे बोलायचेच नाही, कमी बोलायचे, डायरेक्ट ऍक्शन करायचे. आपल्याकडे ऍक्शन काही नसते, ओनली भाषण. भाषण आपल्याकडे असं असतं बरं का, ज्याच्यात कुठलेही ऍक्शन मेन्शन नसते त्याला भाषण म्हणतात. हमें देखना है, हमें वो देखना है, अच्छे दिन आने वाले हैं, कच्चे दिन आने वाले हैं, कभी आने वाले हैं, हे सगळे करते बरं का. म्हणजे आपल्याकडे काय ऍक्शन म्हणायचं काय आहे? ते राजीव गांधी येऊन म्हणायचं बरं का भाषणामध्ये. दिल्लीच्या लाल किल्ल्यावर भाषण केलं तर सगळे जास्त शब्द एवढेच बरं का. हमें ये देखना है, एकदाच बघून घे मग. हमें देखना है. आता जे बाबा आहेत त्यांचे नुसते एवढं अच्छे दिन आने वाले, कभी आने वाले, पता नाही. बरं कोणाला आले ते तुम्हालाच आले बाबा, आमचं काय करायचं? अच्छे दिन फक्त तुम्हाला. महाराष्ट्रात पण तसंच आहे, आम्ही येऊ करेंगे तेव्हा करेंगे. त्यामुळे ना पोरांनी शिका आणि उद्योजकच व्हा. राजकारणात जाणं वगैरे हे म्हणजे ढाबऱ्यात जायचं लक्ष आहे, ढाबऱ्यात जायचं. अहो 5 वर्षात 1 जण आमदार होणार आहे, पण उद्योजक व्हायला एका वर्षात 5,000 पण होऊ शकतात. 5,000 लोक उद्योजक होऊ शकतात आणि तुमचा भारत देश समृद्ध होऊ शकतात. का तुम्ही असे स्वप्न ठेवता रे की अमेरिकेला जाईन आणि 1 कोटीची नोकरी करेल? नाही, मी अमेरिकेला जाणार नाही. अमेरिकेची माणसं इथं माझ्याकडे कामाला येतील अशी कंपनी होती. आणि आपण त्या दिशेने चाललोय बरं का. आता पूर्वी आपले लोक ना तिथं सफाई कामगार, चतुर्श्रेणीचे कामगार, 2nd क्लास 3rd क्लास अशी कामं करायची. आता आपले लोक तिथं सीईओ आहेत बरं का. म्हणजे गुगलचा सीईओ आपला आहे, मायक्रोसॉफ्टचा सीईओ आपला आहे. म्हणजे पुढचा टप्पा आहे की मायक्रोसॉफ्ट आपण विकत घेऊ शकतो. एवढी ब्रिलियंट पोरं आपण आपल्या भारतामध्ये घडवायला पाहिजे. हे शिवचरित्र आहे की तुम्ही दुसऱ्यासाठी नाही काम करायचं, तुमचं काम तुम्ही स्वतः उभं करायचंय, मोठी फॅक्टरी करायची. शिवाजी महाराजांचं कामाचं वाटप आहे. कमी महत्वाचं काम करायचं 600 लोक, महत्वाचं काम करायला 8 मंत्री, आणि स्वतः शिवाजी महाराज सगळ्यात महत्वाचं काम. म्हणून शिवाजी महाराजांच्या बाबतीत जो गैरसमज आहे की महाराज उठसूट लढाई करत फिरले असतील, मारामारी फिरले असतील, चुकीचं आहे. 6 चुकीचं चित्र आहे. आम्ही चौकात शिवाजी महाराज पुतळे उभे गेलेत ना, ते कसे माहितीये का? घोड्यावर शिवाजी महाराज बसले आणि हातात तलवार आहे. शिवाजी महाराज घोड्यावर किती दिवस बसले माहितीये का? किती तलवार चालवली शिवाजी महाराज माहितीये का? महाराज युद्धाच्या विरोधात आहेत, लढाई करायचीच नाही, अहिंसावादी आहेत शिवाजी महाराज. नमवारी आणताना टेन्शन नाही पाहिजे. तुम भी जियो हम भी जिएंगे, तुम भी फलो फुलो हम भी फुलो पडेंगे. म्हणजे तुमचाही वाढ होऊ दे, तुमचाही विकास होऊ दे, आमचाही होऊ द्या. मी सिद्ध करून दाखवतो ना. शिवाजी महाराज युद्धाच्या विरोधात असायचे. युद्ध हा शेवटचा पर्याय. ज्याला ज्या भाषेत जमतं समजतं त्या भाषेत शिकवावं लागतं, पण ती भाषा शेवटची आहे, पहिली नाहीये. म्हणजे आई बाबा डायरेक्ट पोराला बदलायला सुरुवात करत नाही, पहिला प्रेमाने सांगतात अरे ते तसं नाही, असं कर, ते दाट गुजवली त्याच्यावर नाही ऐकलं मग रागावणार, रागवून पण नाही ऐकलं तर मग सरळ कानाखाली आवाज काढल्यामुळे त्याला कळतं अरे आपण चुकलो बरं का. काय पोरं घर सोडून जातात, कोणाच्या बाबाचं नुकसान होणार आहे? आपलं नुकसान होणार आहे. कशाला सॉरी म्हणायचा विषय संपून टाकायचा. शहाण्या पोरांनी पटकन शब्द डिक्शनरी लिहून घ्या, सॉरी म्हणायचं.
आता मुंबईत वगैरे आम्ही नानाजी मोठे झालो, तिथं काही शहाणे लोक असायचे बरं का, धक्का बिक्का लागला ना आपण म्हणतो अरे धक्का मारा तुम्ही, सॉरी बोला ना आपको, सॉरी बोलणं उपकारच केला अशी म्हणते बरं का, सॉरी बोला ना आपको म्हणजे और उसके बाद मार खतम वगैरे ना, अरे म्हणजे तू सॉरी बोलतोय का तू भांडते राहू. आणि गोष्ट किती असते म्हणजे छोटीशी गोष्ट असते, धक्का लागला चुकून लागू शकतो. जसं का हा म्हणजे पाऱ्याचा म्हणलाय, पारा म्हणजे पाऱ्याला काय म्हणतात इंग्लिश मध्ये, मर्क्युरी, बरोबर ना, मर्क्युरीच ना, मर्क्युरी, मादाम क्युरी, पी क्युरी, त्यांनी शोधला तो मर्क्युरी, बरोबर ना. लोकांना असं वाटतं की आम्ही काशीचे म्हणतोय काय, आणि कोणतरी हात लावला म्हणून तुम्ही खराब होणार आहे का, लगेच तुम्ही नुकसान होणार आहे का. शिवाजी महाराजांनी आयुष्यामध्ये फक्त 4 माणसं मारले, नावं लिहून देतो. याच्यावरचा 5वा शोधून दाखवा, 1 लाख रुपये बक्षीस. शिवाजी महाराज युद्धाच्या विरोधात होते, शिवाजी महाराज अहिंसावादी होते, गांधीवादी नव्हते बरं का. कारण प्रसंग पडले शिवाजी महाराज काय फडत ओढायचे, गांधींचं तसं नव्हतं बरं का, तू मारते राहो हम खाते रे. आपल्याला गांधीवाद पटला नाही, पटणार पण नाही. समोरचा प्रेमाची भाषा करत असेल आम्ही प्रेमाने बोलू, पण समोरचा हातात जर दांडका घेऊन येत असेल तर दांडक्या सकट त्याचा हात छाटूनच टाकू. मग शिवाजी महाराज हे ज्याला जी भाषा कळते ती भाषा, बरोबर. काय सांगायचं मला, आयुष्यात फक्त 4 लढाया, 4 माणसं मारल्या. कोण आहेत ती 4 माणसं? नंबर 1 पहिला चंद्रराव मोरे, जावळी प्रकरण. शिवाजी महाराजांनी जावळी ताब्यात घेतली, त्याला राहिल्यावरती कैदेत ठेवला. त्यांनी तिथून व्हॉट्सअपवरती आदिलशाला मेसेज पाठवला, शिवाजीचा काटा काढा. आणि शिवाजी महाराजांना कोणीतरी, आता ग्रुपमध्ये 200 लोक असतात, शिवाजी महाराजांनी बघितली, माझ्या विरोधात कोणातरी पत्र पाठवतो. महाराज म्हणले हा जगायच्या लागेल, फिनिश, त्याला मारून टाकला. नंबर 1 पहिला चंद्रराव मोरे. ही घटना आहे 1657. दुसरा माणूस जावळी जिंकली, जावळीचा सुभेदार होता अफजल खान. नुकसान कोणाचं झालं आर्थिक? अफजल खानाचं. बाकी कोणी चालवून येत नव्हतं, अफजल खान का चालवून आला माहितीये का शिवाजी महाराजांच्या विरुद्ध? कारण जावळीच्या जहागिरीचा सुभेदार त्याच्याकडे होतो, म्हणजे उत्पन्न त्याला मिळायचं, त्याचा आर्थिक लॉस झाला, मग तो चालला. दुसरा माणूस मारला शिवाजी महाराजांनी अफजल खान. कधीची घटना आहे? 10 नोव्हेंबर 1659. म्हणजे दुसरा माणूस शिवाजी महाराजांच्या तलवारीखाली यायला 56, 57, 58, 59 4 वर्ष लागले. 4 वर्षात किती माणूस मारलाय? 1. 10 नोव्हेंबर 1659 ला दुसरा माणूस, आणि नंतर 2 मिनिटाच्या आतमध्ये तिसरा माणूस मारला, अफजल खानाचा वकील कृष्णाजी कुलकर्णी. नंबर 3. नंबर 4 जवळपास 1669-70 ला बाजी घोरपडे मुधोळकर, मुधोळचा बाजी घोरपडे याला मारला. म्हणजे आयुष्यात शिवाजी महाराजांनी माणसं किती मारली? ओनली 4. काही लोक म्हणतात शिवाजी महाराज अमुकच्या विरुद्ध होते, तमुकच्या विरुद्ध होते. तर लक्षात घ्या, पहिला माणूस मारला तो मराठा आहे, दुसरा मारला तो ब्राह्मण आहे, दुसरा मारला तो मुस्लिम आहे, तिसरा मारला तो ब्राह्मण आहे, चौथा मारला तो मराठा आहे. याचा अर्थ स्पष्ट आहे, जो कोणी शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या विरोधात आला, महाराजांनी त्याची जात, धर्म, पंथ, भाषा न बघता तो फक्त स्वराज्याचा विरोधक आहे म्हणून त्याला मारला. असं म्हणायला जागा आहे का की शिवाजी महाराजांनी मराठी सोडून बाकीचे मारले? मग पहिला चंद्रराव मोरेचे ना, आणि शेवटचा बाजी घोरपडेचे ना. म्हणजे शिवाजी महाराज जात, धर्म, पंथ, भाषा याच्या पुढे जातात, पण अहिंसेचं तत्व पाहतात. गरज आहे तेव्हा शिवाजी महाराज तलवार हातात घेतात. की 4 माणसं महाराजांनी मारले. महाराजांचे लढाईचे नियम आहे. नंबर 1 छापा, ते शक्य नसेल मोहीम, आणि तेही शक्य नसेल तरच युद्ध. छापा म्हणजे शत्रू झोपलेला आहे तेव्हाच जाऊन सगळं ताब्यात येणे. पोलीस रेड टाकतात की नाही, तसा कार्यक्रम म्हणजे छापा. मोहीम, जायचं, होत द्यायची, त्याला कोणतरी दुसऱ्या मार्गाला लावायचा, त्याचं सगळं पैसे ताब्यात घ्यायचे, परत घर गाठायचं, लढाई करत बसायची नाही. आणि जर समोरासमोर चकमक काही घडली तरच युद्ध. एवढे शिवाजी महाराज बोलले. आपलीच माणसं काय, शत्रूची माणसं सुद्धा मरता कामा नये, एवढा मानवतावाद जपणारे शिवाजी महाराज. आणि ते शिवाजी महाराजांचं चित्र आम्ही काय उभं केले? चौकात चौकात शिवाजी महाराज. परिणाम काय झाला? चौकात शिवाजी महाराज आणि चौकीत शिवभक्त. पोलीस चौकी. कारण शिवजयंती म्हणजे काय? डांगडी, दारू प्यायची, धिंगाणा करायचा, कुठे मशीद आली की डांगडी करायची, दंगा होईल असं बघायचं, किंवा काय अश्लील हावभाव करायचे, कुठेतरी मग मारामाऱ्या होतात. अशी शिवजयंती आपल्याकडं ग्रहित आहे. अशी लोकांनी केली का? शिवाजी महाराज खरे कळलेच नाही. खरे शिवाजी महाराज कोण आहेत माहितीये का? घोड्यावर बसलेच नाही शिवाजी महाराज. शिवाजी महाराज घोड्यावर खूप कमी बसायचे. उदाहरण तुम्हाला सांगतो, मला 2 व्हीलर होती, तुम्ही कोणी बघितलं का? 2 व्हीलर होती, मी आलो,
टू व्हीलरवरती बसून प्रवास केला. जर शिवाजी महाराजांचा मावळा टू व्हीलरवर बसत नाही तर शिवाजी महाराज टू व्हीलरवर बसतील मान्य आहे तुम्हाला? शिवाजी महाराज गाडीतून आले तर कुठल्या गाडीतून येतील? आल्टो मधून येतील, 800 मधून येतील. ज्याचं उत्पन्न 3,48,000 कोटी रुपये वार्षिक आहे तो आल्टो घेऊन येईल. ते काय घेऊन येतील? जगवार, लँड रोवर, मर्सिडीज, रेंज रोवर. नाव पण तुम्ही ऐकले नसेल, अशी नावं सांगितली तुम्हाला. आपल्याला नाव एवढीच माहिती आहेत, स्विफ्ट, डिझायर, आल्टो, बलेरो, स्कॉर्पिओ, हमर. हमर गाडी ऐकली का? 4 कोटीची गाडी, 4 करोडची गाडी हमर. आपल्याला हम्मर माहिती आहे, हम्मर तुंबर दोन. अगदी पुरावा देईल तुम्हाला. शिवाजी महाराज घोड्यावर शक्यतो बसायचे नाही. जर युद्धाची निर्णायक वेळ आली आणि जर तशी हालचाल करावी लागली तरच घोड्याचा वापर करायचा. उदाहरण तुम्हाला सांगतो, महाराजांना विशाळगडावरती जायचे, पन्हाळ्यावर सुटायचे, विशाळगडावर जायचे. तुम्ही आम्ही असलो काय चॉईस केली असती? किल्ल्यावर खाली उतरून पटकन घोड्यावर बसून टाक 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 70 किलोमीटर जायचे, लगेच अंतर पार करते. या प्रवासात शिवाजी महाराज कशा देत माहितीये का? पालखीत बसले. शिवा काशी दे का पालखी दे आणि शिवाजी महाराज पालखी दे. जो माणूस पडत्या पावसात युद्धाच्या प्रसंगात सुद्धा पालखीत बसतो तो एरवी घोड्यावर कशाला प्रवास करेल? राजा घोड्यावर बसण्यासाठी नसतो, राजा पालखीतून बसून जाण्यासाठी असतो, किंवा जो पालखीत बसून जातो तो राजा असतो. उदाहरण नंबर 2, महाराज आग्र्याला गेले, घोड्यावर बसून गेले का पालखीत बसून गेले? पालखीत बसून जाणार. महाराज आग्र्यावर आले, घोड्यावर बसून आले का? पालखीत बसून आले. पुरावा सांगितलं मी सगळ्या गोष्टी. म्हणजे शिवाजी महाराज लढाया पण खूप कमी करत होते, घोड्याचा प्रवास पण खूप कमी करत होते, तलवार पण खूप कमी चालत होते. ज्याला मोठं व्हायचंय त्याच्या शरीराचं एक्झर्शन 0 असलं पाहिजे, मिनिमम असलं पाहिजे. हा शिवाजी महाराजांचा पहिला नियम मॅनेजमेंटचा. मग ज्याला मोठं व्हायचंय त्यांनी शारीरिक श्रम कमी, बौद्धिक श्रम जास्त केले पाहिजेत. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ, हे शिवाजी महाराजांचं मॅनेजमेंट आहे. म्हणजे काय? स्मार्ट वर्क इज मोर इम्पॉर्टंट दॅन हार्ड वर्क. आणि आपल्याला लोक काय करतात? कष्ट करेल तो मोठा होईल. कष्ट करायला कोणाला शिकवतात? तुम्ही टाटा बिर्ला अंबानीला कधी बघितलं का? पोकलेन चालत होता, टिकाव घेतलाय, कुदळ घेतल्या, मारतोय आणि मग घालतोय आणि आता श्रीमंत. हार्ड वर्क वाले कधी श्रीमंत होत नाहीत आणि स्मार्ट वर्क वाले कधी गरीब होत नाहीत. आणि म्हणून लक्षात घ्यायला मोठं व्हायचं त्यांनी हार्डली काम करायचं असतं. हार्डली कळलं का? कदाचित क्वचित थोडंफार त्यांनी काम करायचं असतं. काम काय असतं? फक्त रेअरली, व्हेरी रेअर, एकदम दुर्मिळ. म्हणून तो शिवाजी महाराज लढायला जात नव्हते ना. लढायला कोणी जायचं? तानाजी, बाजी, येसाजी, नेताजी पालकरे. मग याचा अर्थ शिवाजी महाराज लढायला घाबरत होते का? अशी शंका येऊ शकते ना की शिवाजी महाराज लढायला जात नाही, दुसऱ्यालाच पाठवतात. शिवाजी महाराज लढायला घाबरतात का? अफजल खानला भेटायला दुसऱ्याला कोणी पाठवलं का? मोठं काम असेल तेवढं आपण करायचं. कमी महत्वाचं सगळ्यात महत्वाचं काम. एक अफजल खानाला हिसका दिला. महाराजांची बातमी कुठं कुठं माहिती का? लंडन गॅजेटला बातमी आहे की शिवाजी हा भारताचा राजा आहे. का राजा माहितीये का? ज्या औरंगजेबाला बिदरच्या किल्ल्यामध्ये औरंगजेबाला यांनी कोण लावला? कोणी? अफजल खानाने. आणि त्या अफजल खानाला 10 सेकंदात कोणी फाडला? शिवाजी महाराज. मग मोठं कोण आहे? दिल्लीचा बादशाह औरंगजेब. आणि औरंगजेबाला कोण करतोय? अफजल खान. आणि अफजल खानाला 10 सेकंदात कोण उडवतोय? शिवाजी महाराज. मोठा कोण आहे? त्याला जायंट किलर म्हणतात, जायंट किलर. म्हणून लंडन गॅजेटमध्ये फ्रंटला बातमी होती की शिवाजी इज नॉट ए किंग ऑफ महाराष्ट्र, ही इज अ किंग ऑफ एंटायर इंडिया. तो भारताचाच राजा आहे असं इंग्रज कधी वर्णन करतात? 1659ला. आणि आता आमची काय परिस्थिती आहे? आम्ही इंग्रजांच्या पद्धतीने कामाला आहे. शिवाजी महाराजांचं चरित्र किती मोठं आहे. त्यांच्या राज्याभिषेकाच्या फ्रेममध्ये मुजरा करताना कोण आहे? मराठी माणूस नाहीये, भारतीय माणूस नाहीये, युरोपियन माणूस आहे. त्याचं नाव हेनरी ऑफ झिंडन आहे. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला तो आला. नजराना किती रुपये लागला माहितीये का? 1610 करोड रुपये. मला सांगा, शिवाजी महाराजांचा नुसता नजराना जर 1610 कोटीचा असेल तर शिवाजी महाराजांची वर्थ किती असेल? म्हणजे समजा तुम्ही एखाद्या घरी पाहुणा म्हणून गेले आणि तुम्हाला त्याने उन्हाळी सीझनमध्ये आंबे खायला दिले. किती? एक आंब्याची फोड. त्याच्यावर समजून जा तुमचं वेटेज किती. त्याने अख्खा आंबा खायला दिला, वेटेज समजून घ्या. आणि त्यांनी सांगितलं ह्या बागेत शिरा आणि डिक्की भरून जेवढे पाहिजे तेवढे आंबे घ्या. तुम्हाला कळेल. तुम्ही कोणाच्या घरी गेले ना 5 मिनिटात तुम्हाला कळू शकतं तुमचं पॅरामीटर किती आहे. दरवाजा किती सेकंदात उघडला जातो? नंबर 1 पॅरामीटर.
आणि तुम्ही घरातून बाहेर पडल्या दरवाजा किती सेकंदात आपटला जातो जो कळतो यू आर वॉन्टेड यू आर अनवॉन्टेड. पुण्यातले लोक तर सांगायचं लई छान आहे बरं का. घरात गेले की लगेच सांगणार भाऊजी पुढच्या वेळी जेवायला या बरं का. म्हणजे आता चहा नाही नाश्ता नाही सरळ फुटा. पुढच्या वेळी तर डायरेक्ट कमिटमेंट नेक्स्ट टाइम यू कम फॉर लंच और डिनर नॉट राईट नाउ डोंट आस्क फॉर टी और ब्रेकफास्ट. पुण्यातले लोक लय हुशार कसे फुटवायचे एखाद्याला हे शिकायचं असेल तर पुण्याला या आपोआप शिकतात. कटिंग चहा ही पुण्याची उत्पत्ती आहे. कटिंग चहा एकाच चहात 2 पाहुणे कसे कटवायचे दॅट इज कटिंग. म्हणजे चहा पाजून पाहुणा कटवणे याला कटिंग चहा म्हणतात. शिवाजी महाराजांच्या आयुष्यामध्ये कामाचं वाटप खूप हरली आहे. कमी महत्वाचं महत्वाचं सगळ्यात महत्वाचं वाटप आहे. हे वाटप झाल्यानंतर काय करायचं सगळं काम तुम्ही करणार नाही. माणसं नेमायचे त्यांना अधिकार द्या कर्तव्य अथॉरिटी रिस्पॉन्सिबिलिटी देऊन टाका. महाराज काय करायचे समाना जेवढा अधिकार तेवढं कर्तव्य ओके. जेवढी जबाबदारी जास्त तेवढे त्याला अधिकार जास्त. जसं आपल्याला शाळेमध्ये हेडमास्टरला जास्त अधिकार असतो का तर जबाबदारी पण तेवढी आणि डोक्याला हेड पण तेवढी. ज्याला हेड असतं तो मास्टर दॅट इज हेडमास्टर. बाकीचे म्हणजे काय मला म्हणजे कळलं का इम्पॉर्टंट काम करणारे मास्टर आणि व्हेरी इम्पॉर्टंट काम करणारे हेडमास्टर. कारण ते डोक्याचा उपयोग करताय कोणाला कुठं कामाला लावायचं आहे. सर तुम्ही सुपरविजन बघायचे सर तुम्ही पेपर सेट करायचा आहे असं नसते. हेच तर मॅनेजमेंट आहे ना. मग शिवाजी महाराज हेडमास्टर आहेत ना. एकदा काय झालं माहिती का म्हणजे हे उदाहरण मी स्पष्ट करून सांगतो. हेडमास्टर इज विथ हेड. शिवाजी महाराजांनी एक प्रोजेक्ट केले आहे का ना त्याचं नाव अंबाजी मोरे. अंबाजी मोरे कोण माहिती का चंद्रराव मोरेचा भाऊ. शिवाजी महाराज भावाभावामध्ये पण फरक करतात बरं का. जो प्रामाणिक आहे त्याला पद द्यायचं जो गद्दार आहे त्याला शिक्षा द्यायची. जावळी जिंकली शिवाजी महाराज पहिल्यांदा समुद्रकिनारे गेले. समुद्रकिनारे फक्त ते 6-7 फूट उंचीची 2-4 माणसं दिसली. ते टोप्या उभ्या घातलेली. शिवाजी महाराज म्हणले ही चित्र कुठून आली तर महाराज मंत्री सांगितले हे युरोपमधून आले. म्हणजे यांचं नाव काय म्हणजे यांचं नाव पोर्तुगीज. कुठून आले म्हणजे पोर्तुगालवरून आले. म्हणले कसे काय आले म्हणले पोटी पुसून आले. अरे म्हणजे ते युरोपवरून इथे येतात चला आपण पण पोटी बांधू आपण पण युरोपला जाऊ शकतो. काही रिव्हर्स इंजिनियर असेल या माणसाचं लगेच कल्पना सुचते लगेच पोटी बांधायला सुरुवात करायची. आणि महाराजांनी मग अंबाजी मोरेला सांगितलं की एक काम करा आपल्याला नावा बांधायचे पोटी बांधायचे जहाजं बांधायचे टेंडर काढा. टेंडर काढलं हे काही अर्ज नाही कारण भारतात नाव बांधायला कोणालाच कळत नव्हतं कारण समुद्रबंदी. तुम्ही समुद्रात गेले बोटीत बसले नरकात जातात डायरेक्ट जीवनपणी नरकात अशी समजूत आपल्याकडे होती. मग कोण आम्हाला कोण कसलं काय नाव म्हणतो कोणाला माहित नव्हतं. महाराजांनी इंटरनॅशनल टेंडर काढलं. इंटरनॅशनल टेंडरला जी रिक्वायरमेंट होती त्याला अप्लाय आलं किती 400 लोकांचं. कोण माहितीये का पोर्तुगीज लोक होते. आणि कॉलम काय होता पगार अपेक्षित पगार. शिवाजी महाराजांनी काय लिहिलं अपेक्षेपेक्षा दुप्पट. पहिला राजा शेवट काय त्याच्या टेंडरमध्ये काय लिहिलंय की तुम्हाला पगार किती पाहिजे समोरच्या विचारतो ना तुम्हाला पगार किती पाहिजे. महाराजांचं कॉलम काय तुमच्या अपेक्षेच्या दुप्पट. कारण महाराजांना स्वतःकडे इंजिनियर्स नाही म्हणून जागतिक दर्जाचे इंजिनियर पाहिजेत. महाराज लागेल ती किंमत द्यायला तयार आहे. ते 400 पोर्तुगीज इंजिनियरना ऍडव्हान्स पगार दिला. एक महिन्याचा ऍडव्हान्स पगार बरं का कारण महाराजांना गरज आहे आभार मानायची. काम सुरू झालं. महाराजांनी अंबाजी मोरेला इन्चार्ज नेमलं. इन्चार्ज नेमलं आणि सांगितलं अंबाजी कोकण पट्टीतली ठाणे मुंबई नवी मुंबई पुणे कोकण किनारपट्टी 2,500-3 हजार पोरं पकडा त्यांना इथे घेऊन या आणि त्यांना एक कामावरती ठेवा. काम काय त्यांनी करायचं नाही फक्त बघायचं काय चाललंय आणि त्यांना अर्धा पगार द्या. म्हणजे जे पोर्तुगीजांना पगार आपण देतोय ना इंजिनियर लोकांना त्याचा अर्धा पगार ह्यांना द्या. स्टायपेंड म्हणतात त्याला स्टायपेंड. अंबाजी मोरे म्हणलं साहेब मला कळत नाही हे गणित काय. काम करणारा दुप्पट पगार मान्य पण काम न करणारा अर्धा पगार हे गणित कसं काय. त्याला महाराज सांगतात हेडमास्टर मी तुला जे कळतं ते मला कळत नाही असं तुला जर कळत असेल ना तर तू राजीनामा दे आणि घरी जात. तसंही बाकीच्या शाळेवर तयार असतात ना तुला शिक्षक घ्यायला आणि इथं काम असतात इथं संस्कार द्यावं लागतात इथं सचोटीनं काम करावं लागतं. पुढे राज्य शाळेत कसं आहे शाळा हाकल्या तरी काम होतंय पगार मिळतोय धारा काढा गुरांना चारा द्या. पुढे राज्य शाळेमध्ये काय खतरनाक. तुम्ही राजकारण विरहित शाळा चालवताय म्हणून तुमचं कौतुक करतो कारण राजकारणातल्या लोकांनी शाळा चालवणं म्हणजे देशाचं नुकसान आहे. ते फक्त पैसे बघतात संस्कार वगैरे त्यांना काही घेणं नाही. पण तुमची मला वाटतं 40 वर्षाची मेहनत आहे 40 वर्षाची तपस्या आहे 40 वर्षाचे फळ आहे. आणि मला सांगा ना इंग्लिश शाळा काय असल्या व्याख्यान लावत नाही बरं का. इंग्लिश शाळा दुसराच कार्यक्रम लावतो. ते फिस्ट नावाचा कार्यक्रम मी बघितला पण फिस्ट
500 रुपये गोळा केले पोरांकडून. येशूनी बाकीच्या लोकांना दिलेली पार्टी त्याला म्हणतात फीस्ट. आणि माझं घर आहे ना इंग्लिश शाळेच्या समोर आहे बरं का. माझ्या गॅलरीतून पोरांना जेवताना नाश्ता करताना इंग्लिश शाळा दिसते आणि त्यांना ते बघायला मिळतं तिथं काय चाललंय भानगड काय नाही ते. आणि आम्ही मराठीत बोलतो व्हॉट इज गोईंग देअर, गोईंग ऑन देअर. हा माझा मुद्दा काय होता सांगायचा, कुठं होतं मी, तुला जे कळतं ते मला कळतं असं तुला कळत असेल तर राजीनामा दे. असं सगळं झालं. अंबाजी महाराज म्हटलं मग ठीक आहे तुम्ही साहेब आहे, तुम्ही हेडमास्टर आहे, तुम्ही म्हणता ते ओके, तुम्ही म्हणता ते राईट ओके. आणि झालं असं मध्ये 2च महिने निघून गेले. 2च महिने निघून गेले. अंबाजी मोरे रडत रडत राजगडावर पोहोचला सकाळी 8 वाजता. महाराज म्हणले रडू नको, हे रुमाल घे. काय झालं, तो काय सांगण्याच्या अगोदर शिवाजी महाराज म्हणले अंबाजी तू हे मला सांगायला आलास ना की काल 7 वाजता ते 400 पोर्तुगीज इंजिनियर आपलं जहाज बांधायचं काम अर्धवट सोडून पोर्तुगालला निघून गेले, गोव्याला निघून गेले, हेच ना. तर म्हणलं मला 8 वाजता कळलं, मी तणावर होतो तरी, मी जागेवर शाळेच्या प्रिमाइस मध्ये मला 8 वाजता कळलं आणि महाराज म्हणतात मला 7 वाजता कळलं. म्हणजे महाराज किती मिनिट असतील हो, कसं व्हॉट्सअप पेशंटला बातमी जात असेल. म्हणले तेच ना, म्हणून तुला सांगितलं होतं 2,500 पोरं गोळा कर, ते पोर्तुगीज इंजिनियरच्या हाताखाली ते आज ना उद्या पळून जाणार हे मला माहित होतं. मग त्यांच्या हाताखाली 2 महिन्यांची आपली पोरं तयार झालीत ना, ते आता आपला आरमार म्हणतील. आणि हे शिवाजी महाराजांचं पहिलं स्वदेशी आरमार जे भारतीय लोकांनी तयार केलेले आहे. म्हणून विद्यार्थ्यांना थेअरीपेक्षा प्रॅक्टिकल शिक्षण द्या आणि प्रॅक्टिकल शिक्षण देताना अर्धा पगार द्या, असं शिवाजी महाराज म्हणतात. इथं पगार कोण देतोय का तुम्हाला, असं पगार दिला किती चांगलं होईल की शिकायचे पैसे. इथं शिकायला पैसे द्यावे लागतात बरं का. महाराज काय म्हणतात, शिकायला त्यांना पैसे द्या, म्हणजे जे शिकायला येतील ना विद्यार्थी त्या पोरांना पैसे द्या. हे शिवाजी महाराजांची शिकवण्याची पद्धत. आणि हे मॅनेजमेंट आहे बरं का, की आपल्याला न शिकता अर्धा पगार मिळतोय, शिकल्यावर पगार किती मिळेल या उत्सुकतेपोटी त्या पोरांनी खूप चांगलं बारकाईने ते ऑब्झर्व केलं, बघितलं आणि त्याच्यातून ती शिकली. आणि मग आपलं आर्मर एवढं स्ट्रॉंग झालं की पुढे आपण माहिती आहे का, ज्या पोर्तुगीजांनी आपलं प्रोजेक्ट अर्ध सोडून निघून गेले त्या पोर्तुगीजांकडून जकात घेतली आपण. कळलं का. पश्चिम किनारा भारताचा, व्यापार करायला युरोपातले व्यापारी, आणि जकात कोण घ्यायचं माहितीये का, इंग्रज, फ्रेंच, यांची जकात कोण गोळा करायचे, पोर्तुगीज. आणि आपलं आरमार एवढं बलाढ्य शिवाजी महाराज उभं केलं की या पोर्तुगीजांकडून जकात शिवाजी महाराज घ्यायचे. याला म्हणतात आउटसोर्स करणे, कामाचं आउटसोर्सिंग. जगातली जेवढी जहाजं किनाऱ्यावर लागतील, कुठून पर सुरतेपासून ते पर कलकत्त्यापर्यंत, त्या सगळ्यांची जकात गोळा करायचं कॉन्ट्रॅक्ट कोणाकडं, पोर्तुगीजांकडं. आणि तुमचे 10% ठेवा आणि 90% कोणाला द्या म्हणून. ह्याला म्हणतात आउटसोर्स करण्याची पद्धत. महत्वाचं काम तेवढं शिवाजी महाराज करायचे. मग आपल्याला जो नेमसे साहेब प्रश्न आहे की 27 वर्ष राजगडावर राहिलेले शिवाजी महाराज राजधानी कोकणात रायगडला का गेली आणि महाराजांनी राज्याभिषेक तिथं का केला, तर या जकातीचं उत्पन्न जवळपास वर्षाला 90,000 कोटी रुपये महाराजांना सुरू झालं. जे पोर्तुगीज अर्धवट प्रोजेक्ट सोडून गेले तेच प्रोजेक्ट पूर्ण केलं आणि त्याच पोर्तुगीजांकडून जकात वसुली केली 90,000 कोटी रुपये वार्षिक. मग राज्याभिषेकाला जो खर्च केला ना 1,42,00,000 होऊन, साहेब राज्याभिषेकाला खर्च किती महाराजांचा माहिती का, 1,42,00,000 होऊन, म्हणजे 1,42,00,000 होऊन, लक्ष म्हणजे लाख होऊन, म्हणजे जवळपास 1.5 कोटी होऊन पकडू. एका होनची किंमत माहिती आहे तुम्हाला, 3.5 लाख रुपये. मग 3.5 लाख गुणिले 1,32,00,000 म्हणजे ही अमाऊंट कितीतरी 1000 कोटीमध्ये जाते. का जाते माहिती का, की शिवाजी महाराजांनी दाखवून द्यायचं होतं की तुम्ही कोणी समजुती बाळगत बसला, चुकीच्या गोष्टी पुरवाळत बसला तर तुम्ही स्वतंत्र राजा होऊ शकत नाही. पण 800 वर्षानंतर या भारतामध्ये एक स्वतंत्र हिंदू राजा झाला, मराठा एवढा पाठशाह झाला, ही तो मामूली बात नाही. म्हणून मला एवढा खर्च करून दाखवायचा आहे, हे शक्य आहे. करिअरचा ऑप्शन नंबर 4 सिद्ध करून दाखवला ना, की स्वतःचं राज्य उभं केलं आणि एवढा मोठा राज्याभिषेकावरती खर्च पण करून दाखवला. हे कशाच्या बळावरती, कामाचं वाटप आहे. लोक नियुक्त करा, त्यांना अधिकार द्या, कर्तव्य द्या आणि पोरांना पुढे काय द्या, जी कामाला माणसं ठेवतात ना त्यांना डिसिप्लिन द्या. डिसिप्लिन म्हणजे काय, शिस्त म्हणजे काय, वर्गात शिक्षक आहेत म्हणून गप्प बसणे ह्याला शिस्त म्हणत नाही. वर्गात शिक्षक नाही तरी सुद्धा वर्गातून आवाज अजिबात येत नाही, प्रत्येक जण आपापलं काम करतोय. यांची मेसची वेळ किती असते, जेवण आले का तुला, हे जेवण आले का तुम्ही, नाही तर बऱ्याच ठिकाणी प्रॉब्लेम असा होतो की नेमकं लेक्चर रंगात यायला आणि मेस बंद व्हायला. आता मी देवणी कॉलेज होतो साहेब 3 मार्चला
आणि झाली ना पोरांची चळवळ सुरू. आणि मला चिठ्ठी आली, त्या कॉलेजचं कोण होतं शाळा मास्तर, त्यांनी चिठ्ठी दिली मला की मुलांची मेसची वेळ झालेली आहे. माझ्या लक्षात आलं काय म्हणायचे. एरवी तर मी चिठ्ठी घरी गेल्यावर वाचतो, पण इथं मी वाचली. नॉर्मली मी वाचत नाही स्टेजवर मला चिठ्ठी दिली, कारण मला माहिती असतं काय म्हणायचं. हुशार आहे ना मी, आयडिया काय म्हणायचं मला काय लक्षात येत. मी पोरांना विचारलं, ज्यांना जेवायची इच्छा आहे, जे जेवण्यासाठी जन्माला आले, त्यांनी ताबडतोब उठायचं, मेस बंद होणार आहे, तिकडे जायचं. पोरं उठून उभी राहिली, म्हणजे साहेब दररोज जेवायचंच काम करतोय, असं जेवण परत तरी मिळणार नाही, आज नाही जेवलं तरी चालतं. 10:30 वाजेपर्यंत साहेब तो कार्यक्रम चालला. 1 तासाचं मानधन ठरलं होतं. ट्रस्टींच्या परवानगीनं कार्यक्रम 2 तास गेला, 2 तास 3 तास गेला, आणि ट्रिपल मानधन घेऊन मग माझी गाडी बाहेर पडली. कार्यक्रम तिप्पट झाला. एका स्टेजवरती 3 कार्यक्रम झाले आणि तिप्पट मानधन घेऊन पण मी देवगिरी कॉलेजमधून ते ट्रस्टींकडून कबूलच करून घेतले. तासाचे एवढे 3 तास भाषण झाले. म्हणले पब्लिक डिमांडवरती, माझी इच्छा नाही बोलायची, पब्लिकला विचारा. आम्ही हात वर करायला सांगितलं, स्क्रीन फिरवायला लावली. बाहेर 2 LED स्क्रीन लावल्या होत्या. हॉल भरलेला होता, बाहेर कंपाऊंड बरं का, पोरं अगदी 2,500-3,000 पोरं होते. आणि 10:30 पर्यंत कार्यक्रम चालणार. तसं तुमची मेसचा काही टाइम नाही ना, जेवण आले ना, दररोज जेवतायच ना, टेन्शन नाही ना, म्हणून मी पण मुक्कामी थांबणार आहे साहेब. नाही तर बाकीचे वक्त एक कार्यक्रम केला की लगेच गाडीत बसले, मला जरा वेळ नाही, 1 तास 40 मिनिटं बदला गेली. अरे एवढी कंजूसी कशाला करतात? जर परमेश्वराने निसर्गाने तुम्हाला ज्ञान दिलंय तर त्याच्यावर या समाजाचा सुद्धा अधिकार आहे आणि त्यांच्यामध्ये ते वाटायला शिकलं पाहिजे. म्हणून 1 तास झाली 2 तास बोललं तर काय फरक पडत नाही. आपल्याला 10 वाजता संपायचे ना, किती वाजता संपायचे? 9:30 वाजल्यावर मग मी बघत होतो 10 वाजेपर्यंत चालले असेल किती लोकांना वाटतं? हात वर करावं. इच्छा असेल बरं का, जबरदस्ती नाही बरं का. लहान लहान पोरं बरं, जास्त त्यांना सांगण्यात काही गरज नाही. तुम्हाला नंतर पुस्तक देऊ आम्ही, युट्यूबला नाव टाकलं की आपल्याला पाहायला मिळतं. मला डिसिप्लिन मुद्दा सांगायचा होता. डिसिप्लिन म्हणजे वेन यू आर वर्किंग इन द ॲब्सेन्स ऑफ द बॉस विथ द सेम डिसिप्लिन, दॅट इज डिसिप्लिन. मालकाच्या गैरहजेरीत सुद्धा तुम्ही ज्यावेळी ते शिस्तीनं काम करता त्याला शिस्त म्हणतात. शिवाजी महाराजांनी सुरतेवर छापा टाकायचा. छापा म्हणजे कळलं तुम्हाला, ते छापे पण इंटरेस्टिंग असतात बरं का. शिवाजी महाराजांचा छापा इज व्हेरी इंटरेस्टिंग तुम्हाला. ठीक, छापा कशाला म्हणतात माहिती का? जायचं, शत्रूला अजिबात त्रास द्यायचा. अहिंसा परमो धर्म. छाप्याचं उदाहरण सांगतो आणि डिसिप्लिन सांगतो, थांबूया. महाराज शत्रू आहे, महाराज दिल्लीपर्यंत जायचे नाही बरं का, इथं काहीतरी पुरापत काढायचे. शत्रूला त्याच्यावर ऍक्शन घ्यायला लागले. एव्हरी ऍक्शन हॅज रिॲक्शन. न्यूटनचा लॉ वापरला की नाही. महाराज इथे काहीतरी उद्योग करायचे, त्याचं पत्र दिल्लीला जायचं. बादशाह म्हणायचं, एवढंसं म्हणून तुम्हाला आवडत नाही, लाज वाटली पाहिजे तुम्हाला. ते म्हणे, अहो तो माणूस छोटा वाटतोय पण तो भयानक माणूस आहे. मग बादशाह किती लष्कर देऊ? त्याच्याकडे किती आहे? म्हणजे शिवाजी महाराज किती? 18,000 आहे, 20,000 आहे. तुमको कितना चाहिए? ते मुघल लाजत म्हणायचा, 35,000 तरी द्यावं. महाराज तू पटकन 35,000 तरी द्या, 40,000 द्या, लाख द्या. बघा ना, शाहिस्तेखान 1.25 लाख घेऊन आणला. हा पुरावा आहे. महाराजांचा कुल लष्कर 5,000 पण नसेल आणि शाहिस्तेखान 1.25 लाख घेऊन आणला. बरं काय महाराष्ट्रामध्ये यायचं तर महाराज काय त्यांना त्रास द्यायचे नाही बरं का. निघायचे कुठून? महाराज चमत करायचे कुठं? पुण्यामध्ये, नाशिकमध्ये, कोल्हापूरमध्ये, साताऱ्यामध्ये. त्याची रिॲक्शन उठायची दिल्लीमध्ये. दिल्लीहून एखादा मोठा सरदार ते नियुक्त करायचे. मजल दर मजल, म्हणजे प्रवास करत करत बिचारे 2,000 किलोमीटरचा प्रवास. महाराज किती किलोमीटरमध्ये हालचाल करतात? 200 किलोमीटरमध्ये. आणि ह्यांना बिचाऱ्यांना तंगड तोड किती? 2,000 किलोमीटर. दिल्लीहून निघायचं, मजल दरमत, ऊन वारा पाऊस झेलत झेलत पार नाशिकपर्यंत यायचं. महाराजांची सीमा स्वराज्याची बघा, नाशिक ते रत्नागिरी, सिंधुदुर्ग. नाशिक का? नाशिक जिल्ह्यात 35 किल्ले सगळे. चाललेर मुंडेर सारखे 4,500 उंचीचे 35 किल्ले. खाली सिंधुदुर्ग का माहितीये का? कोकण किनारपट्टींची झाली तर तिथं 58 किल्ले आहेत शिवाजी महाराजांचे. म्हणजे इकडे पण किल्ल्यांची अभ्याद्य रांग आहे आणि तिकडे पण किल्ल्यांची अभ्याद्य रांग आहे. मध्ये स्वराज्य कुठे? सह्याद्रीचा घाटमाथा आणि बाकी महादेव पर्वताचे डोंगर आहे ना त्याच्यामध्ये. म्हणून साहेब तुम्ही सह्याद्री नाव दिले, बरोबर दिले. कंपनीला, हॉटेलला, नर्सरीला वगैरे नावातच आहे विशाल सह्याद्री. आणि त्या सह्याद्रीमध्ये शिवाजी महाराजांचं सुरक्षित शिलखटित आवरणामध्ये स्वराज्य आहे. मुघलांना बाहेर तिथून लांबून यायचे, बिचारे दमून दमून यायचे. नाशिकपर्यंत आले की शिवाजी महाराजांमध्ये एक बातमी, महाराजांचं अपडेट तिथून असेल बरं का. हा निघालाय, कितव्या दिवशी कुठं पोहोचेल याचं टाइम टेबल शिवाजी महाराजांचे प्रोजेक्ट आहे. हा नाशिकमध्ये आला, महाराजांची 200-500 माणसं बाहेर पडायची. नाशिकमध्ये हे झोपलेले असते बिचारे दमून. प्रवास केल्यावर माणसं काहीतरी घेतात,
इथे सर तुम्हाला माहिती असेल किंवा निश्चित तुम्हाला माहिती असेल, जास्त प्रवास झाला, दगद झाली की माणसं चहा पाण्याच्या पुढची स्टेप घेतात. हां, ते घ्यायचे, थोडंसं नॉनव्हेज वगैरे खायचे, कारण एक्झरसाईज झालेलं असते. खायचे पिछाने झोपायचे, मराठी गपची प्यायचे, पायात चप्पल नाही, अनुमानित निसर्गाची सानिध्यात, निसर्गाची शेती आपली, चप्पल कशाला पाया घालायची. म्हणून बघा ऋषीमुनी पण चप्पल घालत नाही, कारण पायाला सस्पेन्शन मिळतं. ते खड्यावरती पाय ठेवला ना तुमचा तर रक्त विसरण चांगलं होतं. आता आपल्याला सारखी सवय लागली, बूट चपला आहे ते साहेब दररोज राऊंड मारायला लागला परत चप्पल काढून, खूप चांगलं आरोग्य राहतं. म्हणजे कुठलेही साधू साध्वी हे चप्पल घालत नाही. आपल्याकडे चप्पलीशिवाय कार्यक्रमच नाही, कुठेच चप्पल, चालायला पण आणि चालवायला पण चप्पलीशिवाय दुसरं हत्तर घ्या आपल्याकडे. ते नाशिकपर्यंत आले बिचारे, खायचे प्यायचे जेवायचे झोपायचे, मराठी गपचूप जायचे, चप्पल नाही घालायची, काय नाही. घोडा लांबच ठेवायचा बरं का. म्हणजे आता सुद्धा राहत्यामध्ये आपली हे ना शिर्डीमध्ये घोडी सोडायची लांब आणि चालत बिचारा यायचं मस्त की बाहेर घोडा उभा असतोय, त्या घोड्याला मूळभर चणे खायला घालायचे, त्याच्या पाठीवर थाप टाकली. आता घोड्याला काय कळतं, त्यांनी चणे दिले आणखी काय. माणसाचं पण तसंच आहे ना, जर चांगलं जेव घालेल तो आपला, जो नाही घालेल तर नुसतं चहा नाही पाहिजे तर लोक बोंब बोंब करतात. चहा नाही पाहिजे तर मला चहा किती रुपयात असतो, 2 रुपयात असतो. म्हणून शिवाजी महाराज काय सांगतात, मॅनेजमेंट इज मॅनेजिंग मेन विथ टी. माणसाला चहावरती मॅनेज करणे ह्याची कला म्हणजे मॅनेजमेंट. जास्त महागडी कला नाही, 2 रुपयात चहा. आणि तुम्हाला काय वाटतं, चहा काय सोपी गोष्ट आहे का? एक चहावाला प्राईम मिनिस्टर होऊ शकतो या देशात, एवढी चहाची करामती, एवढी चहाची महती आहे. आणि शिवाजी महाराज काय सांगतात, साध्या सोप्या गोष्टी, मॅनेजिंग मेन विथ टी. टी म्हणजे चहा, टी म्हणजे टॅक्टिक, टी म्हणजे टेक्निक. टेक्निकने माणूस मॅनेज करता येतो, छानपैकी मॅनेज करता. मी काय सांगतो तुम्हाला, ते नाशिकपर्यंत द्यायचे, नाशिकतून जवळच जाते. हे झोपले असे ते घोड्याला चणे द्यायचे, ते चणे खाल्ले की आतमध्ये जायचं. हा सरदार झोपलेला असायचा, आतमध्ये जायचं. पहिली त्याची इम्पोर्टेड बुडलँडची चप्पल असेल ती पायाला घालायची. 3000ची बूट, 5000ची चप्पल, ती पहिली ताब्यात घ्यायची. झोपताना माणूस काय करतो, झोपायचे कपडे वेगळे असतात, नाईट ड्रेस, बाकीचे तर पिशवी सुटकेसमध्ये भरून ठेवले असतात. ती सुटकेस म्हणजे त्यावेळी पिशवी असायची, ती पिशवी अशी कपडेला अशी बांधायची. कॉलेजची पोरं बांधतात ना, हां सरळ टीचर मी नव्हतं दाखवलं, त्यामुळे आय कॅनॉट एक्सप्लेन बेटर व्हॉट इज सॅक. सॅक कळते तुम्हाला? हां, कॉलेजचे दप्तर, आमच्या भाषेत दप्तर बरं का, दप्तर जायचं. ते कपडे पण त्याचे ताब्यात घ्यायचे. शर्ट कुठले पाहिजे का, व्हॅन हुसेन, पीटर इंग्लंड, अमुक तमुक, 2500चा एक शर्ट, 5000चा एक शर्ट किंवा 9,000ची टाय, असले इम्पोर्टेड कपडे. कारण मोगलांचे सरदार ना, दिल्लीहून आलेले बिचारे, ते कपडे घ्यायचे ताब्यात. तलवार बाजूला ठेवली असे, कारण तलवार घेऊन झोपू शकत नाही मला. ती तलवार पण इम्पोर्टेड बरं का, 25-25, 30 लाखाची अशी तलवार, त्याला हिरे माणी घ्यायची, कपडेला लावायची. बाजूलाच वॅलेट, पेटीएम ते असते, ते पाकिट घ्यायचे, ते कमरेला लावायचं. त्यावेळी कसं असायचं, पिशवी असायची पुरचुंटी, त्याच्यात सोन्याचे नाणे, दिनार म्हणतात त्याला, मोहरा, आषाढ पाषाढ, ते घ्यायचं, कमरेला लावायचं. काय झालं आता, राहिलं काय त्या तंबूमध्ये, याचे कपडे घेतले, याची तलवार घेतली, याचे बूट घेतले, याचे पैसे घेतले, मोबाईल सगळं जमतं. आणि ते घ्यायचं, बाहेर यायचं, घोड्याला परत एक मुठभर चणे द्यायचे, लगाम सोडायचा, पाठीवर थाप मारायची, एक गेटपर्यंत चालवत न्यायचं, घोड्यावर मान टाकायची, घोड्यासकट डायरेक्ट पुणे. हे सकाळी 8 वाजता उठायचं. उठल्या माणसाला पहिली आठवण येते, लघवीला जायचं म्हणतं, चप्पल किधर आहे, उठल्याची चप्पल काय, चप्पल नाही, तलवार कुठे, कोई है उधर, कोण आहे बाहेर, कोईच नाही. जो घोडा होता तो पण ठार आहे, कोई है उधर, कोई नाही. मग बिचारा कपडे बदलणार, कपडे बदलले जातात, पिशवी पुढे, पिशवी काय, तलवार आहे, तलवार काय. आता हे सगळं नसल्यावरती माणूस पैशात वगैरे सुरक्षित की लगेच आपण चला वस्तू खरेदी करू, पैशाची पिशवी बघायची, पैशाची पेटीएम काय. आता काय करायचं मला सांगा, लढाई झाली का? महाराजांना आयुष्यात कधी घोडा विकत घ्यावा लागला नाही. महाराजांनी सगळे घोडे असेच कमावले. याला म्हणतात बिन भांडवली धंदा. छापाचं मी सांगतोय, शत्रूला त्रास द्यायचा नाही, जायचे डायरेक्ट पैसे ताब्यात घ्यायचे, छापा, दॅट इज छापा. मराठी माणसानं तुम्हाला शिवाजी महाराजांनी मारामाऱ्या करा असं सांगितलं नाही. जातात तिकडं छापा. छापा म्हणजे इकडं नाशिक मधला प्रसंग सांगतोय, छापखाना. जातात तिकडे छापा. नाशिकमध्ये एखादी प्रिंटिंग प्रेसच छापली शिवचरित्रातून प्रेरणा घेऊन. आता आतमध्ये
असेल त्याला कळलं असेल. मारामारी करायचे ना, हाणामारी करायचं पसंत नाही. खूप कमी डोकं चालवायचं, खूप कमी श्रम करायचे, त्यातून जास्त पैसा कमवायचा. आता बघा, एक तर घोडे घेतले, महाराज गप्प असतात का? बघा, एका रात्रीत लढाई केली का? तुम्हाला घोडे मिळाले, तलवारी मिळाल्या, पैसे मिळाले, इम्पोर्टेड कपडे घालायला मिळाले. शाहिस्तेखानावर जो छापा पडला त्याला कारण इम्पोर्टेड कपडे, हे तुम्हाला माहिती का? शिवाजी महाराजांचे 600 माणसं जेव्हा त्या वरातीतून आतमध्ये घुसली तेव्हा चेक पोस्टवरती कुणी त्यांना विचारलं नाही कोण कुठले, कारण त्यांचे कपडे जेवढे भारी होते. सगळे मर्चडीज गाड्यातून आले, सगळे टाय सफाऱ्या म्हणजे 10,000चा ब्लेझर आणि कोट घालून असे एवढे श्रीमंत माणसाला कोण विचारतो तुमचं आयडेंटिटी कार्ड काय? मोगलांचेच कपडे घालून आले आणि मोगलांचे कपडे उतरवले ना लाल मला छापा टाकून. ज्यावेळी शिवाजी महाराज म्हणजे त्या आतमध्ये खणाखणी झाली तलवारीची, महाराजांची माणसं मोकळं सुटली, पकडो पकडो गणित गरीब, आणि कोण ओरडतोय? मोगलांचेच कपडे घातलेली माणसं. आता त्यांना संशय येईल का? ते काय शोधणार? मराठी कपडे, आणि मराठ्यांचे कपडे घातलेले एक माणूस नव्हता, होते कोण? सगळेच. आणि हे नंतर दरवाजा लावून काय सांगतात माहिती का? दरवाजे बंद रहो, गनीम अभी भी इधर हो सकता है, किसी को पीछे मत आने दो. म्हणजे आमच्या पाठी कोणाला येऊन घेऊ नका. आणि सुसट पुढे गेले सिंहगडला. हाय कार्यक्रम फक्त कपड्यावरती कार्यक्रम. आणि कपडे कोणाचे? म्हणजे ज्यावेळी महाराज हुशार बरं का, ज्यावेळी म्हणजे हे शाहिस्तेखानावर छापा पडला ना, त्याच्या अगोदर कारतलब खानावर छापा पडला. आणि कारतलब खानाला उंबरखेडीमध्ये कोणला लोणावळ्याचे ना, तिथं महाराजांनी पैसे ताब्यात घेतले, हत्यारं ताब्यात घेतली, सगळं ताब्यात घेतलं. आणि महाराजांनी सांगितलं यांचे कपडे सुद्धा ताब्यात घ्या. महाराजांचा मंत्री म्हणलं महाराज इथपर्यंत समजू शकतो, हत्यारं घ्या, वस्तू घ्या, पैसे घ्या, हिरे माणिक घ्या, मोती घ्या, वॅलेट घ्या, पेटीएम घ्या, यू आर आस्किंग फॉर प्लस. म्हणले मराठ्यांची कपड्याची स्टाईल वेगळी आहे, मोगलांची वेगळी आहे. म्हणले राजा तू आहे का मी आहे? तुला जास्त अक्कल आहे का मला जास्त अक्कल आहे? तुला जे कळतं ते मला कळत नाही असं तुला कळतं का? ते राजीनामा खिशात ठेवतो, राजीनामा खिशात ठेवायला नसतोय, तो द्यायला असतोय, तेवढं आला पाहिजे कधीतरी. हा तर महाराजांचा मंत्री म्हणलं जाऊ दे साहेब, ते साहेब आपल्याला काय कळते, साहेबाला कळते ना, जाऊ दे बोलू दे. मग काय करत फिरायला ऑर्डर काय? पैसे, हत्यारं, सोनं नाणं सगळं, सुई, कपडे, आयला पायला सगळे. महाराजांच्या मंत्र्यांना कळा मार्ग नाही, महाराजांची गडबड काय करतात. आणि 3 महिन्यांनी ज्यावेळी ठरलं लाल माला छापा टाकायचा, महाराजांनी मंत्री सांगितलं मंत्री खिशात ठेवलेत की नाही, आता आणा टेबलावर. महाराज काय करायचं? 3 महिन्यापूर्वी आपण कारतलब खानावर छापा टाकला, त्यावेळी आपण 5-10 हजार ड्रेस आपण गोळा केले. आपली 600 माणसं सोबत येणार आहेत, त्या 600 लोकांना फिट होणार आहे. 600 जोडी बाहेर काढा, आपल्या मावळ्यांना ते घालायला द्या. हेच मोगलांचे कपडे घालून मोगलांचे छावणी घुसणार आणि बाहेर पडणार तर एकही माणूस पाठी शिल्लक सापडणार नाही, कारण आपणच मोकळं सुटणार. काय नको किसी को आने पडतो, पिछा कर रहे हम लोग, आम्ही शत्रूचा पाठलाग करतोय. शत्रू कोण? हे स्वतःच. म्हणून महाराजांचं तत्व आहे एकदा घुसणार भगवान दिसणार. याला सर्जिकल स्ट्राईक म्हणतात. 1.25 लाख खोके घुसून बादशाहचा मामा शाहिस्तेखानाचा हात कापला. आणि महाराजांची कॅज्युअलिटी किती माहितीये का? फक्त 4 डेड आणि 2 जखमी. 6ची कॅज्युअलिटी फक्त 1.25 लाख खोके घुसून. ही फक्त कपड्याची करामत. याला म्हणतात छापा टाकणे. मारामारी करत करायचं. आणि शिवजयंतीत पोर काय करतात? इकडे मार, तिकडे मार, ह्याला मार, त्याला मार, आयुष्यभर मारच खा. मारामारी करणे. ज्या दिवशी तुम्ही हात उचलता तुम्ही शिवचरित्राचे मालक नाहीये, तुम्ही शिवचरित्रवाले नाहीचे. ज्या दिवशी तुम्ही डोकं चालवायला सुरुवात करता त्या दिवशी खरे तुम्ही शिवाजी महाराजांच्या अन्वये. म्हणून डोकं चालवणे हे शिवचरित्र आहे, डोकं भडकवणे, डोकं फिरवणे हे शिवचरित्र नाही. म्हणून तुम्ही आई सवादी लोकांच्या सोबत हे बरं आहे. नाही तर तुम्हाला शिवाजी महाराज असेच कुठे शिकवले होते, जिंदाबाद मुर्दाबाद, जय भवानी देवर्गणी याचे. घरी गोडधोड जेवण बनवा, मुलांना, बायकोला, आईला, सगळ्यांना नवे कपडे घेऊन द्या. म्हणजे मुलांना वाटलं पाहिजे अरे पप्पा गाडी घेणार, कुठल्या दिवशी घेणार? शिवजयंतीच्या दिवशी घेणार. आपण नवीन घरात राहिला ना, शिवजयंतीच्या दिवशी जाणार. आपण नवीन कपडे घेणार, कधी घेणार? शिवजयंतीला घेणार. असं हिला शिवजयंती म्हणतात. घरी पुरणपोळीचं जेवण बनवणे, पाहुण्या रावण्यांना सगळ्यांना जेवायला बोलवणे, याला शिवजयंती म्हणतात. का दारू पिणे, गुटखा खाणे. जो खाईल गुटखा तो बैल गुटखा.
दारू प्यायचे 4 फायदे असतात माहिती आहे तुम्हाला? हे शाळेच्या प्रश्नात सांगायला पाहिजे पण सांगतो. व्यसनमुक्ती संघटना आमच्या सोबत आहे. मला एक पाकिट ठेवलं का कोण आपल्याला व्यसनमुक्ती संघटनेला निधी द्यायच्या. आपल्याला व्यसनमुक्तीचं काम महाराष्ट्रावर जोरात चालवायचं. एकही तरुण व्यसनी असता कामा नये हे शिवाजी महाराजांचं ध्येय होतं. आणि म्हणून शिवाजी महाराजांच्या फौजेत भरती व्हायचा एकच नियम आहे, तो तरुण निर्व्यसनी असला पाहिजे. मग शिवाजी महाराजांचा खरा मावळा तोच आहे बरं का, जो दारू पित नाही, सिगरेट पित नाही, गुटखा खात नाही, चुकीच्या काही गोष्टी खात पित नाही, तो खरा शिवाजी महाराजांचा मावळा. नाहीतर तोबरा भरलाय म्हणतोय का शिवाजी महाराज तोबरा भरलाय, समोरच्या बोलतोय का त्याच्या आवाज थुकतोय, एवढा तर गुटखाच होणार. ऍक्च्युली मला प्रश्न पडलाय, गुटखा जर खाण्याची वस्तू असेल तर थुकतात का, आणि थुकायची जर वस्तू असेल तर खातात का? आणि गुटखा शब्दाचा जर ट जर काढला ना त्याचा अर्थ क्लिअर कट आहे, ज्याला काहीतरी खा. बनवणारा किती हुशार आहे, त्यांनी बरोबर त्या प्रोडक्टला नाव दिलंय. काही लोकांनी रंगपेंटिंगची कॉन्ट्रॅक्ट घेतले, म्हणजे जाईल तिकडे लाल कलर लावत असते. लोकांनी कंटाळून शेवटी मध्ये जिन्यांवरती देवाचे फोटो लावले, ते देवाला पण मानत नाही, देवालाही सोडत नाही. दिसला कोबरा पिचकारी, नंतर दिसला तरी सॉरी बरं गणपती बाप्पा असं पुढे, पण असं म्हणत नाही चुकून मी देवावरती थुकलोय, आता मी परत आयुष्यात गुटखा खाणारच. ते कुठेही ओळख निघाली ना पैसे पाहुण्यात तरी हाय का गुटखा, ओळख व्हायचा एकच फॉर्म्युला हाय का गुटखा. हा गुटख्यामुळे एक महाराष्ट्राचा मंत्री मेला माहितीये तुम्हाला, हरार पाटील. त्याचे हरार पाटील गुटख्यामुळे मेला माणूस. अजित पवारनी सांगितलं होतं गुटखा खाऊ नको, त्याने ऐकलं नाही, मेलं. आज मुख्यमंत्री झालं असतं, मेलं नसतं तर. पण गुटखा खाला विचार आहे मी केलं. म्हणून तरुणांनी निर्व्यसनी राहायला पाहिजे. मी छापा सांगितलं तुम्हाला बरं का, छापा एक्सप्लेन ओके झाला का तुम्हाला? मारामारी करायचं नाही, शत्रूला पैसा ठेवायचा, झोपेला असला पाहिजे, आपलं अजिबात नुकसान होऊ द्यायचं नाही, शत्रूचं पण नुकसान करायचं नाही, मस्त पैसे घ्यायचे. कपड्यांवरती पण कार्यक्रम झाला शिवाजी महाराजांचा. मोहीम सांगतो तुम्हाला, एक मोहीम सांगतो बरं का, म्हणजे डांगे सरांना पण इंटरेस्ट आला बरं का. हा म्हणजे शिक्षणाचा अर्थ असा आहे की शिक्षणात आवड निर्माण करणे याला शिक्षण. मी छापा सांगितला तर मोहीम तुम्हाला सांगतो. शिवाजी महाराजांना अशी एक बातमी मिळाली की दौंड तालुक्यामध्ये, इथे तुमच्या सुपेजामध्ये दौंड तालुका आहे, दौंड तालुक्यामध्ये एक बहादूर खानाने मोठा किल्ला बांधला होता, त्याचं नाव